नमस्कार, मी रविकांत कुंभार, मुक्काम पोस्ट मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आवाज मंद्रुपच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज दिनांक आहे 3 एप्रिल 2026. महाराष्ट्राच्या कुठल्या भागात पाऊस होऊ शकतो त्या संदर्भात थोडासा अंदाज देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई असेल, पुण्याचा पूर्व भाग असेल, इंदापूर असेल आणि बारामती, दौंड या भागात येणाऱ्या 48 तासात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर नाशिक विभाग, नंदुरबार, जळगाव याही भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर बीड बीड असेल, परभणी असेल, जालना असेल, बुलढाणा असेल, अकोला, अमरावती याही भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर नागपूर, भंडारा असेल, गोंदिया आणि चंद्रपूर याही भागात हलका ते मध्यम येणाऱ्या 48 तासात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर खालचा भाग असेल हिंगोली, नांदेड, धाराशिव असेल, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या 48 तासात याही भागात हलका ते मध्यम मेघगर्जनासह तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर कर्नाटकच्या काही भागात बिदर, बसव कल्याण, कलबुर्गी असेल, विजापूर जिल्हा आणि बेळगाव, हुबळी याही भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर येणाऱ्या 2-3 दिवसानंतर पुन्हा वातावरण स्वच्छ होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर 8-9 तारखेला पुन्हा हैदराबाद वरून हलकासा ढगाळ वातावरण तयार होऊ शकतो आणि काही भागात हलका ते मध्यम स्थानिक पाऊस निर्माण होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज. 10, 11, 12, 13, 14 तारखेला पारा 42, 43 आणि राज्यात 44-45 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर विशेष सांगायचं झालं तर कर्नाटक आणि तमिळनाडू, केरळ या भागात हलकासा कमी दाबाचे पट्टे निर्माण होत आहेत आणि ते पुढे कोकण किनारपट्टी असेल, नंतर ते एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या काही भागात स्थानिक कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊ शकतात असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर येणाऱ्या 72 तासांनंतर वातावरण स्वच्छ होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. धन्यवाद.